नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून विष्णू सहस्त्रनामाची सुरस माहिती जाणून घेणार आहोत। आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, पूर्वी एकदा 1940 किंवा 50च्या दशकात कोणीतरी महापेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती यांची मुलाखत घेत होते। ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनिमुद्रित करीत असताना टेप रेकॉर्डरचा वापर करीत होते। तेव्हा पेरियार यांनी प्रश्नार्थक पवित्रागेत विचारले, कोणाला सर्वात जुन्या टेप रेकॉर्डरविषयी माहिती आहे का? यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे आले? कोणीतरी म्हणाले, पितामहा भीष्म यांच्यामुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले। यावर सर्वांचे एकमत झाले। त्यावर महापेरियार यांनी पुढचा प्रश्न केला। युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणताना ऐकले, तेव्हा ते कोणी टिपून घेतले? पुन्हा एकदा शांतता पसरली। तेव्हा महापेरियार यांनी स्पष्ट केले, जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर विष्णू सहस्त्रनाम म्हणत होते, तेव्हा कृष्ण व्यास यांच्या समवेत सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते। जेव्हा त्यांनी 1000 विष्णू नामे म्हणून पूर्ण केली, सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले। सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर येऊन यावर संमिश्र प्रतिक्रिया देते झाले। पितामहा यांनी वासुदेवाची उत्कृष्ट अशी रमणीय 1000 नावे पठण केली। आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो, पण कोणी ती टिपून घेतली नाहीत। आता त्याचा क्रम पण आपण गमावला। तेव्हा सर्वजण कृष्णाकडे मोठ्या आशेने वळून मदतीची याचना करू लागले। नेहमीप्रमाणे कृष्ण म्हणाले, मला सुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणेच ऐकलेली रचना आवडली, पण आपण काय करू शकतो? तेव्हा सर्वजण अमूल्य अशा रचनेच्या पुनर्प्राप्तीसाठी कृष्णाची आर्जव करू लागले। तेव्हा वासुदेव उद्गारले, हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील। सर्वजण सहदेव हे कार्य कशा प्रकारे करू शकेल हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले। तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूत स्फटिक धारण केले आहे। जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केलं तर तो स्फटिकाला ध्वनी लहरींमध्ये रूपांतरित करू शकेल आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील। तेव्हा सहदेव आणि व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामहांना सहस्त्रनाम म्हणताना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले। सहदेवाने स्फटिकाच्या मार्फत ध्वनी लहरींद्वारे सहस्त्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थनेला सुरुवात केली। स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल अशी असते आणि स्फटिका समान आहे अशा शिवाचे उचित असे ध्यान केल्यास ह्या ध्वनी लहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात। अशा प्रकारे विश्वातील सर्वात पहिल्या स्फटिक टेप रेकॉर्डर मार्फत रचना ऐकून व्यासांनी ती टिपून आपल्यापर्यंत विस्मयकारक असे विष्णू सहस्त्रनाम पोहोचविले। हे जेव्हा महापेरियार यांनी स्पष्ट केले, तेव्हा सर्वजण स्तंभित होऊन ऐकतच राहिले। आपण आज जे वापरतोय त्या हार्ड डिस्क मेमरी कार्डमध्ये स्फटिकाचाच वापर होतोय। याचीही तंतोतंत जुळणारी माहिती आहे। क्वार्ट्ज स्टोन और SiO2 और सिलिकॉन म्हणजेच स्फटिक। तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही विष्णू सहस्त्रनामाबद्दलची छोटीशी माहिती नक्की आवडली असेल। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।